now children, as you all know, we have read the story of Mark Twain in our last sessions. तर आज आपण ह्याच्याशी संबंधित जितके एक्सरसाइज वगैरे होते ग्रामर पोर्शन तो आज आपण वाचूया. मार्क ट्वेनची स्टोरी, एन्सिडोट्स, कोटेशन्स वगैरे आपले वाचून झालेले होते. चला वाचूया आपण मार्क ट्वेनचे चॅप्टर मध्ये जे ग्रामर पोर्शन आहे त्याला. तर तुम्हाला लक्षात असेल आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये वाचलं होतं कशा प्रकारे आपण हा पोर्शन लँग्वेज स्टडीचा वाचणं सुरुवात केली होती. डुअर, ऑब्जेक्ट हे सगळं वाचायला सुरुवात केली होती. आपण एकदा परत त्याला रिमाइंड करून घेऊया. Many actions involve two people, things, one that performs the action and one that is affected by the action. Example, Sonali ate the mango. तर म्हणजे की काही सारे ऍक्शन असे असतात ज्यात की दोन लोक इन्व्हॉल्व्ह असतात, लोक किंवा वस्तू, एक जो करतो आणि एक ज्याच्यावरती होतं. जसं की सोनाली एट द मँगो, सोनालीनी मँगो खाल्ला. Here the action of eating involves Sonali who eats and the mango which gets eaten. तर या ऍक्शन मध्ये सोनाली इन्व्हॉल्व्ह आहे जी खातीये आणि दुसरं मँगो जिला की खाल्लं जात आहे. आणि ह्याच्यात वर्ब काय आहे? एट हा वर्ब आहे. तर सोनाली हा सब्जेक्ट आहे आणि मँगो हा ऑब्जेक्ट आहे. सोनाली इज द सब्जेक्ट अँड मँगो इज द ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब ईट. वेन यू वॉन्ट टू टॉक अबाउट हू परफॉर्म द ऍक्शन, जेव्हा तुम्ही हे सांगणं चाहता की कोणी काम केलं, कोणचं ऍक्शन कोणी केलं, द डुअर ऑफ द ऍक्शन इज द सब्जेक्ट. तर त्या ऍक्शनला करणारा जो व्यक्ती आहे, जे कोणी आहे ते सब्जेक्ट असतं. समटाइम्स यू वॉन्ट फोकस ऑन द ऑब्जेक्ट. कधी कधी आपल्याला फोकस जे आहे ते ऑब्जेक्ट वरती पण द्यावं लागतं. द थिंग अफेक्टेड बाय द ऍक्शन, कारण की त्याच्याशी तो जो ऍक्शन आहे जो त्याच्यावरती इफेक्ट झालाय, द थिंग अफेक्टेड बाय द ऍक्शन, त्या ऍक्शननी त्याच्यावरती जो अफेक्ट झालाय. देन यू मेक इट द सब्जेक्ट ऑफ दॅट सेंटेन्स. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करता की त्या ऑब्जेक्टला तुम्ही सब्जेक्ट बनवून देता. एक्झाम्पल, द मँगो वॉज इटन. तर या एक्झाम्पल मध्ये काय केलं? द मँगो वॉज इटन, आंबा खाल्ला गेला. ह्याच्यामध्ये काय होतं? सोनाली एट द मँगो, सोनालीनी मँगो खाल्ला. आणि ह्याच्यामध्ये काय? मँगो वॉज इटन, की मँगो खाल्ला गेला. आता बघा, यू मे ऑर मे नॉट मेन्शन द डुअर हिअर. तर या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये की तुम्ही जे आहे जे डुअर होता, जो सोनाली होती, आपण त्याला मेन्शन करू किंवा न करू ह्याचं काही महत्व नाहीये. हिअर सोनाली ऑर द पर्सन हू एट इट, सोनाली किंवा आणि कोणाचंही नाव जे लिहिलं असेल. दिस इज पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑर पॅसिव्ह व्हॉइस. तर अशा प्रकारे जे लिहिलेले असतात जे लाईन्स त्यांना पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन म्हणतात किंवा पॅसिव्ह व्हॉइस. आपल्याला ऍक्टिव्ह पॅसिव्ह हे व्हॉइसेस आहेत. हा जो लाईन होती सोनाली एट द मँगो, हे ऍक्टिव्ह व्हॉइस होता आणि हे पॅसिव्ह व्हॉइस, द मँगो वॉज इटन. आता इथे आपण बाय सोनाली हे सुद्धा लिहू शकतो, द मँगो वॉज इटन बाय सोनाली. यू मे और मे नॉट मेन्शन है ना, लिहिलंय याच्यात की तुम्ही मेन्शन करू पण शकतात. In this type of construction, the thing affected by the verb is the subject of the sentence. याच्यामध्ये काय होतं की जो थिंग अफेक्ट झालेला आहे, ज्याच्यावरती प्रभाव पडलेला आहे, जो ऑब्जेक्ट होता त्याला सब्जेक्ट बनवून दिलं जातं. द वर्ब इज इन द पॅसिव्ह फॉर्म. वर्ब जो असतो, जो क्रियाचा शब्द तो पॅसिव्ह फॉर्म मध्ये होऊन जातो. म्हणजे बी प्लस पास्ट पार्टिसिपल, म्हणजे ईडी वगैरे असं लागून जातं. जर ज्या प्रकारचा वर्ब असेल त्याच्यावरती डिपेंड करतं पास्ट पार्टिसिपल फॉर्म होऊन जातो त्याचा. आणि आता पहा, बी म्हणजे काय होतं? वॉज. वॉजचा बीचा फॉर्म वॉज आहे आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे ईट, ईट होतं ते इटेन होऊन गेलं, तर हा पास्ट पार्टिसिपल. अँड द डुअर ऑफ द ऍक्शन मे ऑर मे नॉट बी मेन्शन. त्याला तुम्ही मेन्शन करू पण शकतात आणि नाही केलं तरी चालतं. इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ पॅसिव्ह व्हॉइस द डुअर ऑफ ऍक्शन इज नॉट मेन्शन. तर इथे जो एक्झाम्पल दिला गेला होता आणि हे जे पुढे दिले गेले आहे ते त्याच्यामध्ये काय आहे? डुअरचं म्हणजे की जे काम केलं, ज्यांनी केलं, तो मेन्शन नाही केला गेला. एक्झाम्पल पहा, द प्लांट्स आर प्रून्ड. प्लांट्स जे होते ते प्रून केले गेले. आता इथे हे येऊ शकतं की द प्लांट्स आर प्रून्ड बाय. ठीक आहे, जसं की हा तर झाला पॅसिव्ह व्हॉइस. जर ऍक्टिव्ह व्हॉइस असेल तर काय होईल? महेश प्रून्ड द प्लांट्स. ह्याच्यात होऊन गेलं द प्लांट्स आर प्रून्ड बाय महेश. अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट. ठीक आहे, तर हे बघा तुम्ही, हे जे हे आहेत हे काय आहे? वर्ब आहेत, वर्बचे फॉर्म आहेत आणि प्लस बी फॉर्म. ठीक आहे. मेनी एन्सिडोट्स रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड. तर अशा प्रकारचे हे सेंटेन्सेस हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असतात. इफ वी विश टू मेन्शन द डुअर इन पॅसिव्ह सेंटेन्सेस वी मेन्शन इट बाय ऍडिंग बाय. ठीक आहे, मी आता सांगितलं बायचा यूज करून आपण त्याला ऍड करू शकतो बिफोर इट. एक्झाम्पल, दिस पेन वॉज गिव्हन टू मी बाय माय आंट. ठीक, ह्याच्यात होतं दिस पेन वॉज गिव्हन टू मी. जर एवढं लिहिलं तर आपण डुअरचं नाव नाही घेते, पण इथे बाय माय आंट लिहिलं म्हणजे आपण त्याचं डुअरचंही मेन्शन करतोय. नोट दॅट ओनली ट्रान्झिटिव्ह वर्ब्स कॅन बी युज्ड इन द पॅसिव्ह व्हॉइस.
पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेहमी ट्रान्झिटिव्ह वर्ब्स असतात, तिथेच यूज करतात. रिफर टू द लँग्वेज स्टडी पेजेस अँड रीड द एंट्रीज, आयरनी अँड पन. हे आपण करून चुकलेलो आहोत. आता बघा हे लाईव्ह इंग्लिश, ठीक आहे ना. लाईव्ह इंग्लिश कस्टमर केअर मध्ये कधी तुम्ही फोन केला असेल, जर नसेल केला, कधी करून पहा की कशा प्रकारचं तिथे कन्व्हर्सेशन केलं जातं. आपण इंग्लिशमध्ये बोलतोय, दिस इज युअर इंग्लिश सब्जेक्ट, इंग्लिशमध्ये गोष्टी कशा केल्या जातात. वैशाली, मदर, हाउ इज युअर न्यू झॅप 3 मोबाईल वर्किंग? Oh, it's a fantastic piece and I've got a Brahmar SIM card. Brahmar SIM card free with this mobile, but somehow the internet is not working. तर म्हणजे आई आणि मुलीमध्ये गोष्टी चालल्या की तुझा नवीन मोबाईल कसा चाललाय, आणि आई सांगते की छान आहे आणि मला एक सिम कार्ड सुद्धा मिळालाय, पण तो मोबाईल मध्ये नीट इंटरनेट नाही चालत आहे. गो टू द सेटिंग्स अँड सी इफ द मोबाईल डेटा इज स्विच्ड ऑन. तर मुलगी म्हणते की पहा मोबाईल डेटा स्विच ऑन आहे की नाही. येस डिअर, आय हॅव डन दॅट सो मेनी टाइम्स बट स्टिल आय एम नॉट गेटिंग कनेक्टेड. तर कनेक्शनची प्रॉब्लेम आहे आई सांगते. लेट्स कॉन्टॅक्ट द कस्टमर सपोर्ट ऍट भ्रमर अँड टेक देअर हेल्प. तर वैशाली म्हणते की चला आपण भ्रमर मध्ये कस्टमर केअर सपोर्ट असते, त्यांना कॉल करून विचारू की काय करायचं. लुक, द नंबर इज गिव्हन ऑन द बॅक ऑफ द सिम कार्ड पॅकेट. सिम कार्ड पॅकेटच्या मागे नाव लिहिलंय, नंबर लिहिलेला आहे. मदर, येस आय विल कॉन्टॅक्ट देम इमिजिएटली. तर हो, मी तुरंत कॉन्टॅक्ट करते. वैशाली, पुट युअर मोबाईल ऑन स्पीकर फोन सो दॅट आय कॅन गाईड यू. तर वैशाली म्हणते की आपला फोन जो आहे तो स्पीकर वरती ठेव. मदर डायल्स भ्रमर टेलिकॉम कस्टमर केअर. हॅलो भ्रमर सीसी. हॅलो, दिस इज भ्रमर कस्टमर केअर सर्व्हिस फॉर इन्फॉर्मेशन इन इंग्लिश प्रेस 1. हे काय असतं, हे तुमचं जे आहे कम्प्युटराइज्ड असतं, हे त्यांचं ऑटोमेटेड असतं, भरलेलं असतं. भ्रमर कस्टमर केअर सर्व्हिस फॉर इन्फॉर्मेशन इन इंग्लिश प्रेस 1, फॉर हिंदी प्रेस 2, फॉर मराठी प्रेस 3, टू टॉक टू आवर कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह प्रेस 4. Mother presses 1. For information regarding bills and your account press 1. For म्हणजे अशा प्रकारचे विविध गोष्टी सांगितल्या असेल की तुम्हाला जे काम आहे त्या हिशोबे नंबर तुम्ही दाबा. आता बघा हे करून शेवटी ती आली. मदर प्रेसेस 2. हाऊ कॅन आय हेल्प यू? आय बॉट अ न्यू ब्रह्मा सिम कार्ड. आय हॅव ऑप्टेड फॉर द 349 रुपीज अनलिमिटेड प्लॅन. येस, इट इज रिफ्लेक्टेड अगेन्स्ट युअर नंबर. जो कस्टमर केअरचा असतो तो म्हणतो, बट आय एम नॉट गेटिंग कनेक्टेड टू द इंटरनेट. भ्रमरचा जो कस्टमर केअर असतो तो म्हणतो, गो टू सेटिंग्स अँड इन APN टाइप इंटरनेट अँड सेव्ह इट. आफ्टर दॅट जस्ट स्विच ऑफ द फोन अँड देन स्विच इट ऑन अगेन. म्हणजे की हे टाईप करा तुम्ही तिथे सेटिंग्स मध्ये जाऊन आणि त्याच्यानंतर त्याला स्विच ऑफ करा, मग स्विच ऑन करा. द इंटरनेट विल स्टार्ट वर्किंग. एनी अदर क्वेरीज मॅडम? नो थँक यू. इफ आय हॅव एनी प्रॉब्लेम आय विल कॉल यू बॅक. थँक्स फॉर कॉलिंग भ्रमर कस्टमर केअर सर्व्हिस. हँग्स अप म्हणजे की फोन ठेवतो. सी मम्मी, इट्स क्वाइट सिम्पल. अशा प्रकारे आपण एक कन्व्हर्सेशन पाहिला जो की आपल्याला डेली लाईफ मध्ये युज होतो. आता अशाच प्रकारे बघा हे दोन जे क्वेश्चन्स आहेत हे आपण पुढे पाहिलेले आहेत, आपण आपल्या जे आहे सेशन्स मध्ये करणार आहे. प्रिपेअर सिम्पल टेलिफोन कन्व्हर्सेशन युजिंग द एक्सप्रेशन्स बिलो. बघा आता हे तुम्हाला स्वतःला करायचं आहे. सम युजफुल टेलिफोनिक फ्रेजेस. होल्ड ऑन, प्लीज, वेट, कुड यू होल्ड ऑन फॉर अ मोमेंट प्लीज. जेव्हा आपण टेलिफोनवरती गोष्टी करत असतो, ठीक आहे ना, टेलिफोन म्हणजे लँडलाईन पण असू शकतो आणि आपला मोबाईल तर आजकाल हर कुणाजवळ असतो. तर तेव्हा एक जे आहे आपल्याला बोलताना मॅनर्स वगैरे आपण युज करतो ना, की बाई कसं बोलायचं, तर त्याच्यात हे सगळे गोष्टी येतात. आपल्याला कोणाला होल्ड करायचं तर आपण काय म्हणायचं, होल्ड ऑन प्लीज, वेट, म्हणजे कोणाला थांबायचं आहे तर कुड यू होल्ड ऑन फॉर अ मोमेंट प्लीज, की काय तुम्ही थोड्या वेळेला थांबाले. अशाच प्रकारे पुट अ कॉल थ्रू कनेक्ट. I will just put you through our expert. Get through, get connected. I can't get through to him at the moment. म्हणजे की कनेक्ट नाही हो पावत आहे. कुड यू कॉल बॅक लेटर प्लीज. हँग अप म्हणजे की फोन ठेवायचा. आय थिंक द ऑपरेटर हॅज हँग अप. कॉल बॅक म्हणजे की परत फोन करा. आय चेक यू प्लॅन अँड कॉल यू बॅक इन सम टाइम. अशाच प्रकारे पिकअप, आन्सर द फोन, कॉल, गिव्ह अ रिंग. अशाच प्रकारे बघा मेकिंग अ कंप्लेंट. आपल्याला कंप्लेंट करायची आहे तर काय, आय एम कॉलिंग टू कंप्लेन अबाउट. I am sorry, but I am not satisfied with satisfaction nahi hai. Unfortunately, there's a problem with. I am very unhappy with the service I received. It really isn't good enough. आजकाल आपण ऑनलाईन जे आहे खूप चीजा विकतही घेतो, तर त्याच्यामध्ये हे सगळं युज होऊ शकतं जेव्हा आपण फोनवरती बोलतो. I'd like to know why. I'd like an explanation for. It's shocking that you cannot replace the product. म्हणजे की तुम्ही रिप्लेस नाही करत प्रोडक्टला, हे खूप शॉकिंग आहे. I'll have to go to the press. हे म्हणजे अगदी खूप एक्स्ट्रीम केसेस आहे. इफ यू कांट डिलिव्हर ऑन टाइम, यू मस्ट ऍटलीस्ट इन्फॉर्म युअर कस्टमर्स सो दॅट वी कॅन फाइंड अदर सप्लायर्स. तर हे
कंप्लेंट्स करताय. मग डीलिंग विथ कंप्लेंट्स, कंप्लेंटला डील करायचंय. आपण सपोज अदर साइडला आहोत, आय एम सॉरी टू हिअर दॅट, येस आय सी व्हॉट यू मीन, आय अपोलोजाइज, म्हणजे की आपण सॉरी म्हणतोय, माफी मागतो. आय अंडरस्टँड यू आर अपसेट अबाउट, कुड यू गिव्ह मी सम डिटेल्स प्लीज. म्हणजे तुम्ही सांगू शकता पुढे की व्हॉट हॅपन्ड एक्झॅक्टली, व्हॉट सीम्स टू बी द प्रॉब्लेम. इट्स नॉट आवर पॉलिसी टू रिप्लेस आयटम्स, म्हणजे आमची पॉलिसी नाही आहे की आम्ही वस्तूंना रिप्लेस करू. इट्स नॉट आवर फॉल्ट दॅट इट हॅजंट अराइव्ड, आय एम अफ्रेड दॅट्स नॉट क्वाईट राईट, आय एम सॉरी देयर इज नथिंग आय कॅन डू, की मी काही नाही करू शकत. ओके, आय विल लुक इनटू इट राईट अवे, आय चेक द डिटेल्स अँड गेट बॅक टू यू. तर अशा प्रकारे हे डीलिंग म्हणजे की आपल्या जवळ जर कंप्लेंट आली तर आपण काय म्हणायचं, आणि कंप्लेनिंग की आपल्याला कंप्लेंट करायची आहे, तर हे सगळ्या गोष्टी युज होतात. तर हे आपल्याला लाईव्ह इंग्लिश मध्ये तुम्हाला जितक्याही वस्तू येतील आपल्याला डेली लाईफच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतील त्या येतील. लाईव्ह इंग्लिशचा रिलेटेड आपल्या जे एक होतं आपला क्वेश्चन बघा, मी सोडला होता जो, यू हॅव परचेस्ड सम गेम्स सीडीज ऑनलाईन थ्रू चला शिकूया .com CSY, म्हणजे की तुम्ही काही गेम्स किंवा सीडीज विकत घेतल्या आहे चला शिकूया .com मधनं. यू आर नॉट एबल टू ऍक्सेस द सीडी, पण तुम्हाला ती जी सीडी घेतली ती चालत नाहीये. इट इज पब्लिश्ड बाय छुट्टी गेम्स, ते छुट्टी गेम्स कडनं पब्लिश झालेलं आहे. वेन यू कॉन्टॅक्ट द कस्टमर केअर सर्व्हिस ऑफ छुट्टी गेम्स, व्हॉट क्वेश्चन्स विल यू आस्क. तर जर तुम्ही कस्टमर केअरला कॉल करता छुट्टी गेम्सच्या, तर तुम्ही काय त्यांच्याशी प्रश्न कराल. तर बघा प्रश्न कसे राहतील. Is it customer care service of Chutti Games? I want to talk to the person who deals with customer complaints. Who is the right person to talk to? म्हणजे की काय मी छुट्टी गेम्सच्या ह्याच्यातनं बोलते आहे आणि कोणा व्यक्तीशी मी बोलू की जो मला राईट पर्सन राहिले, ज्याशी मी कंप्लेंटच्या बाबतीत बोलू शकते. रिसेंटली आय हॅव परचेस्ड सम गेम्स सीडी ऑनलाईन थ्रू युअर वेबसाईट. तर ह्याच्यात नुसते प्रश्न विचारलेत म्हणून डायरेक्ट प्रश्न लिहिलेले आहेत की मी आता नुकतंच जे आहे काही गेम्स विकत घेतले आहेत सीडी ऑनलाईन थ्रू युअर वेबसाईट, इट्स नॉट वर्किंग प्रॉपरली, ते नीट काम नाही करत आहे. हाऊ कॅन आय रिझॉल्व्ह माय प्रॉब्लेम, तर माझी प्रॉब्लेम कशी सॉल्व्ह होईल. इज इट पॉसिबल टू एक्सचेंज द सीडी, काय सीडी एक्सचेंज होऊ शकते. हाऊ कॅन आय सेंड इट बॅक टू यू, मी त्याला परत कसं धाडू तुमच्यापर्यंत. हाऊ मच टाइम विल यू टेक टू रिप्लेस इट, किती वेळ लागेल त्याला रिप्लेस करायला जर तुम्ही दुसरी धाडताय तर. व्हॉट इज द गॅरंटी दॅट न्यू सीडी विल वर्क प्रॉपरली, काय गॅरंटी आहे की तुम्ही जी नवीन सीडी धाडाले ही प्रॉपरली वर्क करेल. विल यू रिटर्न द मनी विच आय पेड फॉर सीडीज, काय तुम्ही त्याचे पैसे मी धाडलेत काय तुम्ही ते परत कराले. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. अनेक प्रश्न ऍड करा आणि सोचा की काय होऊ शकतं. नेक्स्ट आहे बघा, फाइंड आउट हू द सर्व्हिस प्रोव्हायडर इज फॉर युअर पेरेंट्स मोबाईल. आता तुम्हाला हे पाहायचंय की तुमच्या पेरेंट्सचं, तुमच्या आई वडिलांचं मोबाईलचं सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे. विथ युअर पेरेंट्स परमिशन कॉल द कस्टमर केअर सर्व्हिस, तुमच्या पेरेंट्सच्या अनुमतीने त्यांना कॉल करा कस्टमर केअर वरती टू गेट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द ऍक्टिव्ह प्लॅन्स ऑन युअर नंबर. तुमच्या नंबरवरती जे ऍक्टिव्ह प्लॅन्स आहेत त्याची जाणकारी घ्या करता त्यांच्याशी गोष्टी करा. टेलिफोनिक कन्व्हर्सेशन विथ द कस्टमर केअर सर्व्हिस, फोनवरती जे गोष्टी करतो. मी ह्याच्यात दोन भाग लिहिले असेल, एक जागी लिहिले मी आणि एका जागी सर्व्हिसमॅन, म्हणजे जो अदर साइड वरनं बोललेले. मी, हॅलो इज इट एअरटेल सर्व्हिस सेंटर. येस, व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर. माय मदर्स नंबर इज 98, अशा प्रकारे कोणता नंबर आहे आपण एक इमॅजिनरी असं लिहून दिलं डॉट डॉट करून. अँड आय वॉन्ट टू एन्क्वायर अबाउट न्यू प्लॅन्स फॉर दिस नंबर, तर मला या नंबरवरती आणि कोणते प्लॅन्स आहेत हे जाणायचंय. व्हॉट डू यू वॉन्ट टू आस्क सर, तर तो विचारतोय सर्व्हिसमॅन की तुम्हाला नेमकं काय विचारायचं आहे. आय वॉन्ट टू आस्क अबाउट द ऍक्टिव्ह प्लॅन ऑन माय मोबाईल, मला ऍक्टिव्ह प्लॅन्सच्या बाबत जानकारी हवी आहे. स्पेशली अबाउट SMS प्लॅन अँड इंटरनेट प्लॅन, आणि खास करून SMS आणि इंटरनेट प्लॅनच्या बाबतीत. सर्व्हिसमॅन म्हणतो लेट मी चेक सर, आय विल कॉल यू बॅक इन सम टाइम. तर तो म्हणतो की मी चेक करून तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला थोड्या वेळात फोन करतो. ओके सर, थँक्स अ लॉट. सर्व्हिसमॅन म्हणतो वेलकम सर, हॅव अ गुड डे. अशा प्रकारे हे मी शॉर्ट मध्ये लिहिले, तुम्ही याला चाहते किती पण जास्त हा कन्व्हर्सेशन हा लांब करू शकता. तर आज आपला हा जो चॅप्टर आपण वाचतो मार्क ट्वेनचा हा संपलेला आहे. लाईव्ह इंग्लिश जी की फार जरुरी आहे आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये लोकांशी डील करायला. ही लाईव्ह इंग्लिशचे जे क्लासेस असतात, एक आपण आधी पण वाचून चुकलो आहे अशा प्रकारचं, एक आज वाचला. तर ह्यांना तुम्ही वाचा आणि समजा. आणि ह्याच्यात या स्टोरीमध्ये छान छान जे कोटेशन्स वगैरे होते त्यांनाही तुम्ही आपल्या सुंदर अक्षरांमध्ये लिहा. आणि बी हॅपी, बी हेल्दी, बी सेफ. हॅव अ नाईस डे. थँक्यू.